कीर्तन व नामचिंतन ही भगवंताला प्राप्त करण्याची साधने. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुळे यांचे देवळलीत प्रतिपादन. लॅम रोडवरील भैरवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्तास प्रारंभ. देवळाली कॅम्पच्या लॅम रोडवरील श्री भैरवनाथ मंदिराच्या 109व्या अखंड हरिनाम सप्तास शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी उत्साहात प्रारंभ झाला. शनिवार दिनांक 20 एप्रिलपर्यंत सप्ताह चालू असणार आहे. या दरम्यान रोज पहाटे 5 ते 7 काकडा भजन, 9 ते 11 गाथा भजन, 3 ते 5 महिला भजनी मंडळाचे भजन, 5 ते 6 हरिपाठ, रात्री 7 ते 9 हरिकीर्तन होईल. दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान श्रीराम जन्मोत्सव, तसेच शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजेला हरिभक्तपरायण एकनाथ महाराज गोळेसर कुंदेवाडीकर यांचे कालीचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप करून अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ लॅम रोड देवळाली कॅम्प यांनी केले आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचे हरिकीर्तन तुकाराम महाराज मुळीक यांचे झाले. त्यात अभंगाचे निरूपण करताना ते म्हणाले, अवघ्या विश्वात आपण देवाला चांगुल रूपाने भजत असतो. तो ईश्वर खऱ्या अर्थाने निराकार आहे. त्याच्याप्रती असलेली भक्ती व्यक्त करण्यासाठी आपण त्याला भिन्न भिन्न रूपाने साकारले आहे. मात्र या सजीव सृष्टीवर होणारी प्रत्येक घटना ही त्या निर्गुण निराकार परमेश्वराच्या इच्छेने होत असते. मनुष्य ज्या शरीर, संपत्ती व साधनावर अवलंबून आहे त्या सर्व याच ईश्वराच्या अधीन आहे. त्यामुळे या सर्व नाशवंत गोष्टींचा अभिमान न बाळगता केवळ कीर्तन, नामचिंतन ही भगवंताला प्राप्त करण्याची साधने केल्यास विश्वात आपल्याला काहीही कमी राहत नसल्याचे प्रतिपादन आळंदी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुळीक यांनी केले. चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन, या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे निरूपण त्यांनी केले. कार्यक्रमात संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष निलेश गाडवे पाटील, माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, नामदेवराव गोडसे, सखाराम गोडसे, बाळासाहेब मोजाड, रघुनाथ देवकर, संपत सातपुते, सुभाष हारक, कैलास हारक, विलास चौधरी, अरुण देवकर, भागवत तौर, पंढरीनाथ कुटे, गणपत गोडसे, संदीप गोडसे, प्रशांत दिवंदे, पोपट हारक, दशरथ हारळे, खंडेराव लगड, बाळासाहेब खातळे, पंडित देवकर आदींसह वारकरी सांप्रदायिक भाविक उपस्थित होते. पहाटे 5 वाजेला भैरवनाथ मंदिर येथे श्री भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते विनापूजन करून या सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.